ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. आपल्याला पहिले दादा तुकाराम महाराजाचा आपण एक अभंग मांडलाय. कारण की घटना अशी घडलेली आपल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्याच्या शेजारी नाशिकच्या बाजूला जे खेडेगाव होतं, त्या गावात एक मुलगा वास्तव्य राहत होता. त्यानं वास्तव्य करता करता ते हुशार होतं आणि उन्हाळ होतं. पहिलं चांगलं हुशार बुद्धीनं तल्लख होतं. त्याच्यानंतर त्यानं काय केलं, मर्चंट नेव्ही मध्ये जागा मिळवली. आता मर्चंट नेव्ही म्हणजे प्रायव्हेट नेव्ही, जे आपले मालवाहक येते, टँकर येते त्याच्या जहाजावर, त्याच्यावर नेव्हीमध्ये, त्या नेव्हीमध्ये तो लागला. त्याचं ते कॅप्टन मध्ये लागला. त्याच्यानंतर त्याचा ड्युटी तिथं राहायची. एक एक महिना, दोन दोन महिने बाजूला राहायचा. असा तो हा प्रत्येक देशात हिंडायचा. म्हणजे त्यानं जवळपास 100 ते 125 देश फिरले. त्याच्यानंतर भारतातल्या विविध राज्याच्या बंदरावर याचा, तिथल्या भाषा शिकला, अवगत केला. कारण तो पहिलाच शार्प माइंड होता. तसा करता करता त्यानं काय केलं, विविध आपले जे पुस्तकं वाचकाम केलं. त्याच्यानंतर त्यानं हस्तरेषा, अंकगणित, अंकशास्त्र याचा त्यानं सखोल असा अभ्यास करता करता त्यानं केला. त्याच्यानंतर त्यानं काय केलं, तिथं तिकून आला की कोणाचा हस्तरेखा बघून त्यांना भविष्य सांगायचा, कधी चेहरा बघून भविष्य सांगायचा, कधी कोणाला असं भविष्य सांगता सांगता त्यानं सांगत राहायचा. लोक पण त्याच्याकडे यायचे, कारण की लोक म्हणायचे हा भाषा भरपूर शिकलाय, 9, 10, 15 भाषा त्याला येतात. म्हणजे लोकांची दृष्टी त्याच्याकडे बघण्याची वेगळी झाली. त्याच्यानंतर त्याचं लग्न झालं. असं करता करता संसार वाढत वाढत गेला. त्याच्यानंतर एक दिवस असा आला, त्यानं काय केलं, रिटायरमेंट झाला. रिटायरमेंट झाल्यानंतर गावात तो भविष्य सांगू लागला. गावाच्या जवळचे लोक यायचे. आता प्रत्येक घरापर्यंत दुःख काय सण कशाचं दडेल असतं, कोणी ना कोणी आपल्या दुःखाची घ्यावं याच्यासाठी तिथं त्याच्याकडे यायचे. त्यानं काय केलं, नाशिकला गेला. नाशिक मध्ये गेल्यानंतर त्यानं असं ठरवलं की बा आपल्याला आता काहीतरी मोठं काम करायचंय. त्याच्यानंतर नाशिक मधला एक भाग आहे, कॅनडा कॉर्नर भागात त्याने एक ऑफिस जागा घेतली. तिथं ऑफिस खोललं. ऑफिस खोलल्यानंतर ते लोकांचे भविष्य सांगायला लोक त्याच्याकडे यायचे. पण ज्यावेळेस आपले एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ते दौऱ्यानिमित्त तिथं नाशिकमध्ये आले, त्यांच्या एका कोणतरी कार्यकर्त्याने सांगितलं की बाबा भविष्य अचूक सांगतात, आणि त्यांनी पहिलं सांगितलं होतं सीएम तुम्हीच होणार आहे. चला त्यांना एका भेटू. आता ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणल्यानंतर ते आल्यानंतर त्यांच्यासोबत कोणी साधारण लोक येणार नाही. त्यांचा सर्व ताफा, आय एस अधिकारी, PSI, सर्व मंडळी तिथं, विविध अधिकारी, विविध क्षेत्रातले मान्यवर तिथं आले. आता त्यांना असं दिसलं की महाराष्ट्राचा सीएम आलाय. महाराष्ट्राचा सीएम म्हणजे जर काही या महाराजाकडे येत असेल, हा महाराज काही साधा सुद्धा नाही. आणि त्याच्यानंतर तुम्ही विचार करा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीचा त्या ठिकाणी जातोय. ह्या महाराष्ट्राची लाजिरवाणी गोष्ट आहे, महाराष्ट्रासाठी शर्मनाक गोष्ट आहे. कारण की भारतातलं पहिलं असं राज्य आहे, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा ही परवानगी देण्यासाठी, आणि महाराष्ट्रात कायदा लागू आहे अंधश्रद्धा, त्याच अंधश्रद्धेच्या पोटी महाराष्ट्र राज्याचा त्यावेळेचा तत्कालीन मुख्यमंत्री एका भोंदू बाबाकडे जातोय. म्हणजे ही सर्वात मोठी लाजिरवाणी गोष्ट आणि हास्यास्पद गोष्ट आहे. कारण की महाराष्ट्र राज्याचा जो पुरोगामी म्हणून महाराष्ट्र आहे, इथं बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, ज्योतिबा फुले, तसंच फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात असा एक मुख्यमंत्री अंधश्रद्धेला बळी पडतोय. ज्या महाराष्ट्रात कायदा आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं कायदा स्थापन केलेला आहे, अंधश्रद्धा कायदा आहे लागू असताना त्या राज्याचा एक मुखिया इथं जातोय. बघा विटंबना बघून घ्या. त्याच्यानंतर त्याच महाराजाचा भक्त म्हणजे आपली रुपाली चाकणकर बाई. आता ही बाई कोणती, आता हिच्यावर वरदास दादाचाच होता. आता दादाचा वरदास आता हटलाय, ताबडतोबच राजीनामा द्यावाच लागला. दादा जर असते तिला राजीनामा देण्याची आवश्यकताच नव्हती, पण तिचा वरदास हटला. कारण ती पण स्वतः महिला आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, विचार करा तुम्ही. ती महिला लोकांना सांगे ब्रह्मज्ञान, आणि आपलं पाहिलं कोरडं पाषाण. लोकांना सांगायची तुमच्या मुलीचं लग्न होताना तिच्या हातात संविधान द्या, म्हणजे ती चांगली जगल. अरे तिच्या हातात द्यायची गरज नव्हती बाई, तू पहिलं संविधान वाच. कारण की तू भोंदू बाबाचे पाय धुवून पेती, पात्रानं पाय पुसती, त्याच्या डोक्यावर छत्री धरती, काय काय करते, काय काय नाही, हे तू सार्वजनिक कार्यात केले, सार्वजनिक कार्यक्रमात केले. आता बंद खोलीत, बंद घरात किंवा दरोजा आड तू काय करत असेल हे आम्हाला बोलायला लावू नको. कारण की तळपायाची आग मस्तकात जाते. कारण की आपले जे
अंधश्रद्धा निर्मूलन कायदा समिती स्थापन व्हावी याच्यासाठी झटलेले आपले नरेंद्र दाभोळकर हे शहीद झाले. त्याच्यानंतर श्याम मानव सर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष यांनी सगळी हयात त्याच्यात घातली, तरी तुम्ही सुधारणार कधी? अरे बांधवांनो, तुम्ही सुधारणार कधी? तुम्हाला एक 10वी पास 10वी फेल येणार तुम्हाला पाया पडायला होतंय, तुमच्या त्याच्यात समोर लोटांगण घेताय. याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नाही. महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. बघूया यानं काय केलंय. आता तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, जो व्हिडिओ जो व्हायरल झालेला आहे, जो टेबलवरचा, हा व्हिडिओ मी पूर्णतः स्क्रीनने लावण्याचा प्रयत्न करतोय. जिथं असलेलं भागेल तिथं नाही, पण पूर्णतः तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. चाकणकर बाई पाय धुतानाचा, काय काय करताना सगळे व्हिडिओ तुम्हाला मी सरळ लावून देण्याचा प्रयत्न करतोय. बघा, हा अशोक खरात हा ऑफिसमध्ये, आता हे लोक येऊ लागले, हे ऑफिसमध्ये यायचे, भेटायचे. लोकांना असं वाटलं त्याचे भक्तगणामध्ये काही नामांकित राजकारणी सांगतोय तुम्हाला. रुपाली चाकणकर, एकनाथ शिंदे सध्या उपमुख्यमंत्री, निलेश लंके, राधाकृष्ण पाटील, जयंत पाटील, मिलिंद नार्वेकर हे त्याच्या भेटीला येत होते. आता एवढं होऊन पुन्हा पण तुम्ही बघितलंय असेल की फोटो पुन्हा देवेंद्र फडणवीस सोबत पण आहे. त्याच्यानंतर त्यांचे त्या महाराजाचा फोटो आपल्या भारताचे गृहमंत्री त्यांच्यासोबत पण त्यांचा फोटो आहे. म्हणजे विचार करा ताकदवर किती होता. कारण याला असं वाटत होतं का आपलं आता खुल्ला मैदान आहे, आपलं कोणी पकडत नाही, आणि यानं काही गोरगरिबाच्या नाही, गोरगरिबाच्या महिलांना लुटल्या नाही, काय नाही, यानं लुटल्यात IAS अधिकारी, IPS अधिकारी, तसेच आमदार, खासदार, मंत्री, संत्री यांच्या बायका, मुली, पोरी, त्यांच्या घरचे, त्यांच्या नातेवाईक, हे साधारण लोकांना याला लुटलं नाही. म्हणजे अति सुशिक्षित. आता तुम्ही विचार करा, IPS अधिकारी UPSC परीक्षा पास झाला, MPSC पास झाला, त्याने फुले शाहू आंबेडकरांची पुस्तकं वाचली, अंधश्रद्धेवर वाचली, त्याला कळालं नाही का ही अंधश्रद्धा असते. अरे ठोक काळे, 100 लोकांना जर भविष्य आलं तुला नोकरी लागणार आहे, त्याला 50 ते 100% होणार ना. आता समजा 100 मुली समोर आल्या, 100 स्त्रिया, गरोदर स्त्रिया आल्या, त्यांना सांगितलं तुला मुलगा होणार आहे, सगळे सांगितलं 50% तर मुलं होणारच ना. सरळ सरळ आहे ना. आता ह्यो असंच करायचा. त्याच्यानंतर त्याच्यात महिला आल्या, की महिला आल्या की नंतर महिलाला काय म्हणतात, तुम्ही काय या बसा. बसल्यानंतर तो असा मौन टाकल्यासारखा गोड बोलायचा. गोड बोलल्यानंतर ओळखून जायचा, जो महाराज किंवा जी व्यक्ती गोड बोलती ती व्यक्ती कधीच निर्मळ मानाची नसती. तिला फक्त माणूस कधी खाली घ्यायचंय, हिची साडी कधी वरी करायची, आणि आपल्या अंगाखाली कधी नंगी झोपायची, याच्यासाठी त्याचा प्रयत्न असतो. तसंच यानं काय करायचा, ह्यो तिला गोड गोड बोलून सांगायचा, हे सांगायचं ते सांगायचा. त्याच्यानंतर तिला पेढा खायला द्यायचा. पेढा खाल्ल्यानंतर तिला पाणी प्यायला द्यायचा. आता जेल व्हायचं, आणि त्याच्यानंतर ते जेल प्यायल्यानंतर त्याच्यात त्या जेलमध्ये थम्सअप राहायचं. थम्सअप मध्ये व्याग्रा गोळ्या, उत्तेजन, कामवर्धक गोळ्या त्याच्यात टाकायचा. त्याच्यानंतर त्याच्यात तो स्वतःची लघवी करायचा, म्हणजे त्याच्यात तो मुतायचा, आणि त्याच्यानंतर तो मूत त्याला पाजायचा, आणि त्यांना सांगायचं पूर्ण पिया, म्हणजे तुमची जी दशा आहे, दशा ही नष्ट होईल, आणि मी तुम्हाला आता हे देतो. आणि त्याच्या डोक्यावर एक भांड द्यायचा, आणि त्यांना पलीकडे तोंड करून बोलायला लावायचा. गायत्री मंत्र म्हणत राहा. गायत्री मंत्र म्हणताना तो मागून जायचा, मिठी मारायचा, आणि तिच्या कानात, त्या स्त्रीच्या कानात म्हणायचा, मी कृष्ण आहे, तू माझी राधा आहे, पहिल्या जन्मातली तू माझी गोपिका आहे. विचार करा मित्रांनो, हा कधी कोणता एखादा महाराज म्हणलाय का? एखादा कोणी म्हणलाय का की मी राम आहे? राम म्हणणारच नाही, कारण राम हा एक वचनी एक पत्नी होता. आणि कृष्णच का आवडतो तुम्हाला? अरे साधू संत महात्मे म्हणतात कृष्णाची फक्त लीलाचं वर्णन करा, आचरण रामाचं करा. तुम्ही काय करताय? कृष्णाचं वर्णन नाही करत, तर कृष्णासारखे वागण्याचा प्रयत्न करताय. त्या टाइम वेगळा होता, आताचा भाग वेगळा आहे मित्रांनो. असा तो करायचा. त्याच्यानंतर तिला करायचा, तिच्या छातीवर ठेवायचा, इथं दोष आहे. त्याच्यानंतर तिच्या खालच्या पोटावर यायचा, बेंबीवर हात ठेवायचा, इथं दोष आहे. आणि त्याच्यानंतर म्हणायचा तुझ्या योनी दोष आहे, कारण की हा योनीचा दोष तुझ्या नवऱ्याकडून नीट होत नाही, त्याच्यासाठी माझ्याकडून करावं लागेल, आणि तुला योनी पूजा आणि लिंग पूजा करावं लागेल. म्हणजे त्या स्त्रीनं मागं चालायचं. त्याच्यानंतर महाराजाच्या लिंगावर तिनं हळद कुंकू व्हायचं. त्याच्यानंतर महाराजांनी तिच्या योनीची पूजा करायची, तिथं हळद कुंकू लावायचं. पुन्हा म्हणायचं मी माझी शक्ती, माझं परमार्थक शक्ती तुझ्या योनीत टाकतो, म्हणजे त्यावेळी तुला चांगलं मोकळं वाटेल. आता त्याच्यातून तुम्ही बघितलंय, काही काही स्त्रिया म्हणतात की महाराजाला भेटल्यानंतर तर याची असं व्हायचं, उत्तेजितपणा याचा. तुम्हाला एक खरं सांगू का, पहिल्या ह्या बाया आहे ना, पहिल्या बेसरमीचा फोक घ्यायचा किंवा कन्हेरीचा फोक घ्यायचा, आणि नंतर असे कपडे काढून हाणायच्या. हा हाणायचा कोण? तुम्ही नाही हाणायचा.
त्याच्या नवऱ्याने हाणायचा तो अधिकार आहे. तुम्ही विचार करा, तुम्हाला कळत नाही का, अक्कल नाही का, की एकट्या बाईनं महाराजाकडे जायचं काय आलं? आता ती एक बाई म्हणते, मग आपला नवऱ्यासोबत मी गेले, माझ्या नवऱ्या म्हणतो बाहेर बैस, मला पूजा बोलायची. आता बायला 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 आहे का तो? त्या बायल्याला कळायला पाहिजे, त्यानं म्हणायला पाहिजे तिचा मालक मी आहे, तिला मी बाजूला करतो, मी हात देतो. मला सांग काय सांगायचं? अरे महाराजाची पॅन्ट पिवळी झाली असते, तुम्हाला काय सांगायचं? हा, चाकणकर असो का टाकणकर बाई असो का फोकणकर बाई असो, कोणती बाई असो कोणी असो, मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो कोणी असो, काय करणार आहे? ते जोवर करतो तर आपण त्याचा कान जागेवर करून टाकू शकतो ना. हे लक्षात ठेवा. त्याच्यासाठी कोणत्याही महाराजाकडे एकट्या स्त्रीनं जायचं नाही. आता हे लोक काय करायचे, IPS अधिकारी IAS अधिकारी मोठाले राजकारणी यायला काही टाइम राहत नाही. हे माझं तू जाऊन ये महाराजा कोण भेटून ये, मग महाराज त्याचा कार्यक्रम करणार. आता महाराजच कसा असतो तुम्ही विचार करा, हा पहिला एक महाराज असा आहे की त्यानं गोरगरीब नाही बघितले, यानं टपकाले खपकाले लोक बघितले. आणि याच्यात सर्वात जास्त काही काही कीर्तनकाराचा पण याच्यात हात असतो. कारण काही काही लोक काय म्हणते, नाही नाही महाराजानं केलं म्हणजे महाराज काय असतो, महाराज महाराज कीर्तनात सांगतात की जर बायकोने केलेलं पाप हे नवऱ्याला भोगावं लागते, आणि नवऱ्याचं पाप हे नवऱ्यालाच भोगावं लागते, पण नवऱ्याचं पुण्य बायकोला भेटते. आता याच्यामुळे जास्तीत जास्त महाराज आहे खाली झोपण्यासाठी बाया लेडीज तयार आहे का, की त्यांना असं वाटतं महाराजांना आपल्या संघ केला, महाराजाचं सिमन आपल्या योनी मार्गात पडलं म्हणजे महाराजाचं पुण्य केलेलं पुण्य आपल्याला भेटल. अरे भाई, ते पुण्य नाही, ते पाप आहे, ते अधर्म आहे, हे कधी कोणी सांगणार नाही. कारण काय, प्रत्येकाला असं वाटतंय की ही स्त्री आपण बघत, हे कलियुग आहे बाया. आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही बघत असाल शॉर्ट व्हिडिओ देवाचे, एक भक्ती करा, त्याच्यानंतर स्वामी समर्थाची भक्ती करा, देवीची करा, कोणत्या महाराजाच्या बामणाच्या कोणाच्या पाया पडू नका. हा जोडून सांगतो, तुमचा नवरा दारुड्या असो बेवडा असो कसाही असो, तो तुमच्यासाठी भगवंत आहे, एवढं लक्षात ठेवा. दुसरा माणूस कोणताही घेतला तर तुमच्या याच्यात घेणार आहे. आता याचं काय आहे, याचं धर की बाई तेच. आता ती बाई आपल्या थंबनेल लावलेला फोटो आहे, त्याच्यानंतर तिचा व्हिडिओ पण आपण लावतोय. त्या व्हिडिओ मध्ये बघा, ती बाई खुशाल डोक्यावर घेते, गायत्री मंत्र म्हणते, पुन्हा टेबलवर झोपती, टेबल टेनिस खेळायला सुरुवात करते. तुम्ही विचार करा, कसा टेबल टेनिस खेळाय, कशा तांगड्या त्याच्या महाराजाच्या काळात देते, कशी कमराला मिठी मारती, आणि ती बाई बाहेर येऊन तोंडाला भडकं बांधून म्हणते की मला महाराजानं असं केलं तसं केलं. मग तांगड्या काय मारते त्याच्या कमराला, गुंडाळते, काय आलं? म्हणजे तुम्ही विचार करा, चोराच्या उलट्या बोंबा. जेव्हा तिचा व्हिडिओ बाहेर आला तेव्हा ती बोलायला लागली, पण मानावं लागेल त्या स्त्रीला, जिनं सुरुवातीला कंप्लेंट केली सिटी पोलीस स्टेशनला की तिच्यावर अत्याचार झाला, त्याच्यातूनच खरा महाराज पकडला गेला. हा महाराज आजपर्यंत पकडला जात नव्हता. बघूया एवढीच एक स्टोरी, पुन्हा उद्या दुसऱ्यांदा पूर्ण डीप मध्ये A to Z माहिती सांगून देऊ. कसा महाराज फसवतो, कसे महाराज लोक फसवतात, त्याच्याविषयी आपण सविस्तर उद्या पूर्णतः व्हिडिओ मध्ये बघून घेऊया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.